अखेर असं काय घडलं होतं की ज्या मातेच्या एका हुंकाराने ब्रह्मांड हादरतं? त्या स्वयंसिद्ध तुळजाभवानीलाच स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लपावं लागलं. इतिहास साक्षी आहे त्या थराराला. कथा साधी नाही. हा प्रवास आहे एका भयंकर पाठलागाचा. धर्मगडाच्या त्या निर्जन डोंगरावर जिथे फक्त वारा घुमत होता, तिथे एक अघोरी सावली साक्षात जगदंबेचा पिच्छा करत होती. तो होता कालभैरव. शक्तीचा माज आणि वासनेची भूक घेऊन तो चालला होता, खुद्द मृत्यूच्या दिशेने. आईने त्याला थांबवलं. रूपं बदलली, कधी म्हातारी झाली, कधी साध्वी झाली, पण भैरवाचा तो वेडा हट्ट काही सुटेना. त्याची पावलं थांबत नव्हती आणि पाप वाढत होतं. सहनशीलतेचा अंत जवळ आला होता. आई पळाली नाही, तर ती शांत झाली. एका काळ्याभोर गर्भगुंफेत, जिथे सूर्यकिरण सुद्धा पोहोचत नाही, तिथे ती जाऊन बसली. 1 महिना नाही, 2 महिने नाही, तब्बल 9 महिने. 9 महिने तो भयानक सन्नाटा आणि बाहेर भैरवाचा धिंगाणा. पण वादळापूर्वीची शांतता जास्त भयंकर असते. आणि तो क्षण आला. गुफेचा दगड थरथरला, कडा कडाडल्या आणि अंधारातून बाहेर पडला तो ज्वालाग्राही प्रकाश. ती आता शांत अंबाबाई नव्हती, ती झाली होती साक्षात रणरागिणी महिषासुरमर्दिनी. हातात लखलखती तलवार, डोळ्यातून ओसंडणारं तेज आणि पायाखाली त्या पापी भैरवाचं मस्तक. आईने एकच वार केला आणि भैरवाचा तो पोकळ अहंकार क्षणात मातीत मिसळला. मृत्यूसमोर दिसताच राक्षसाचा भक्त झाला. तो रडला, कळवळला, आई चुकलो, मला जीव नको, फक्त तुझं दर्शन हवंय. युगायुगांसाठी त्या जगज्जननीचा राग वितळला. तिने त्याचं शीर कापलं नाही, तर त्याला अमर केलं. ती गरजली, जा भैरवा, आजपासून माझं दर्शन तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा भक्त तुझ्या दारात नतमस्तक होतील. आणि तेव्हापासून हा नियम कोरला गेला. आजही तुळजापुरात येणारा प्रत्येक भक्त आधी भैरवाला वंदन करतो आणि मगच आईच्या गाभाऱ्यात पाऊल टाकतो. ही कथा आहे त्या रक्ताच्या नात्याची, जी एका प्रहाराने सुरू झाली आणि अनंत काळासाठी अमर झाली. जय भवानी, जय भैरवनाथ.